जिगर की बाकी सब शामिल है, सबों की जानिब से इजाज़ का जलसा वक्त है। आप तमाम लोगों को खुशी हुई कि अपने में से कोई तो आदमी जो इन मसलों को जानता है, इन मसलों से जिसकी करीबी ताल्लुकात है, ऐसे आदमी को रुकन असेंबली बनने का मौका मिला है, तो एक खुशी होना सबके लिए मुनासिब उतना कुदरती की बात है। तो सबसे पहले तो आप तमाम लोगों ने मेरा इजाज़त एहतराम किया और मेरा रुकन असेंबली बनने के मौके पर मुझे जो नवाजा, इससे मैं आप तमाम लोगों का शुक्रगुजार हूँ। आज या कार्यक्रमासाठी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या हस्ते आम्हाला सत्कार झाला आणि विधिमंडळातील माझे या शिक्षकांचेच प्रतिनिधी आहेत आणि या शिक्षण विभागातील सर्व बारीक सारीक प्रश्न आणि त्याची उकल कशी करायची या विवंचनेत कायम असणारे माझे विधिमंडळातील सहकारी आदरणीय आमदार जयंतराव असगावकर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयुष्यातले काही वर्ष मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं ऐन उमेदीच्या काळात. ऐन उमेदीच्या काळात जर माणसाला चांगलं मार्गदर्शन मिळालं, त्याला वळण चांगलं लागलं तर तो माणूस निश्चितपणानं शेवटपर्यंत यशस्वीच होत राहतो. आणि आयुष्यातले काही वर्ष ज्यांचं मार्गदर्शनाचा मला लाभ मिळाला ते आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना मी करतो. खरं तर आता सोफेर बॅटिंग करायचा धंदा माझ्या वाटलेला आला आहे. एक शिक्षण संस्थेशी संबंधित, त्यामुळे शिक्षणाचा विषय तो हाताळायचा. दुसरा मी अल्पसंख्याकांच्या संबंधित राज्याचा प्रवेश असेल आणि तुला संधी दिली, अल्पसंख्याक म्हणून दिली आणि त्यामुळे ते विरोध व्हायचं. म्हणजे शिक्षण झालं, अल्पसंख्याक झालं आणि ते सोडून राजकारणात जिथलं मी जमती विस्तरून गेला होतो मी, ते मिरज शहर आहे, सांगली महापालिका आहे, जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, सगळ्यांच्या अपेक्षा भरवून आहेत आणि अल्पसंख्याक म्हणून जास्त अति जोर आहे. कारण यापूर्वी कुठल्याही पक्षात अल्पसंख्याक समाजाचा सेल जो असतो, विभाग जो असतो, एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या स्पीडमध्ये चालला नाही, तो आता आमच्या पक्षात चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाची आशा, नेत्याची आशा वेगळी, नेत्याची अपेक्षा वेगळी, नेत्याचं म्हणणं या संदर्भाबद्दल लक्षात अभ्यास करावा, समाजासाठी काम करायचं. त्यामुळे या सगळ्याचा वेळ जबाबदारी स्वीकारण्यासाठी म्हणून फक्त आपल्याला सांगून की आपण परमेश्वराकडे मागावी की परमेश्वर मला पूर्ण ताकदीने हे सगळे विषय निर्णय करण्याची खरं तर आपल्या शिक्षक संघटनेच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या संबंधित लोक तिथे जमले, त्यामुळे त्या क्षेत्राबद्दल बोलणं मला वाटतं उचित होईल. आपल्याला बघा, येताना 2-4 शिक्षकांनी फोन केले, कोणी प्रत्यक्ष कानाला सांगितलं, साहेब जरा आज काय बोलू नको ना. आता ते का सांगितलं हे त्यांना पण माहीत आहे, मला पण माहीत आहे. कारण कुठे शिक्षकांचा कार्यक्रम असला की शिक्षकांचं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, दोन्हीची चर्चा मी करत असतो. मग त्यातली एक चर्चा करून नये असं बऱ्याच लोकांचं मत असतं की आणायचं तर चांगलं बोलून जावं की आज तर तुमच्यामध्ये चांगलं निर्माण आहे, मला मनात असलं तरी नसलं तरी. कारण तुम्ही मला बोलून एवढं मान सन्मान सत्कार, एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे, तुम्हालाही आनंद झाला आणि आनंदाच्या क्षणाला आपण चांगलं बोलत असतो. वाईट काही नाही आहे, पण आपण एक मिळून तयार केलं आहे की 20 आल्या ठिकाणी अवघेटच करणार आपण, पण मी असं काही करणार नाही. पण तुम्हाला हे सांगतो की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, आता शिक्षण संस्था चालू म्हणून प्रश्न एक वेगळेच आहे आणि शिक्षक म्हणूनचे एक प्रश्न वेगळे आहेत, उर्दू शाळा म्हणूनचे एक प्रश्न वेगळे आहेत. या सगळ्यांचं विभागणी केली पाहिजे आपल्याला, त्यानुसार आपल्याला काम करायचं. शिक्षकांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आजच्या काळात वाढते आणि त्याच्यात विशेषतः उर्दू शिक्षकांची. कारण आपण काय करतो की तुकडी वाढ बंद केली, असं केलंय तसं केलंय, एवढ्या पटाला एवढा शिक्षक झाल्यामुळे अमुक आमचे शिक्षक कमी झाले, ही तक्रार आपण करतो. पण मला एक सांगा
आपल्या प्रत्येक शाळेत प्रत्येक खाजगी असू दे किंवा आपले जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, यांच्या शाळा असू दे, शासकीय शाळा असू दे, तिथल्या पटवाढीकडे लक्ष देण्याची सुद्धा जबाबदारी आपल्या शिक्षकांची आहे. राज्यातले कोणीही तुमचं पट वाढवायला येणार नाही, कोणाही लोक कोणीही तुमचं पट वाढवायला येणार. कारण प्रत्येकाच्या संस्थाच आमच्यासारखे आम्ही ते सोडून तुमच्या शाळेत मुलं झालं पण सांगणं चुकीचं होईल ना. कुणी करणार पण नाही, पण आम्ही ते करतो, मोठ्या मनानं करतो. का उर्दू शाळेने जगवल्याच पाहिजे. कारण उर्दूमध्ये संस्कृती जगायचं एक साधन आहे समाजात, विशेषतः अल्पसंख्याक समाजासाठी, की जी मुलं उर्दूमध्ये शिक्षण घेतात ते एका चांगल्या संस्कृतीत घालली जातात, जसे आम्ही तहसील करते. उर्दू शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमाची मुलं हे दोन्ही कंपॅरिझन करतात. माझ्याकडे संस्थेत दोन्ही माध्यमाने चालतात. उर्दू माध्यमातले मुलं काय वागतात, आपल्यावर कसं वागतात, शिक्षकांच्यावर कसं वागतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, आणि मराठी माध्यमाची फार अंतर आहे संस्कृतीची. त्यामुळं उर्दू ही जगली पाहिजे, उर्दू शाळा पण जगल्या पाहिजे. आता आपण जर पट होत नाही बसलो. आजकाल काय झालंय, आम्ही शिक्षक लोक समाजाच्या दारात जायचं बंद केलं. समाजाच्या दारात जाऊन कुठलेही आपण एका शाळेत काम करतोय, समजा त्या शाळेच्या कमांड एरिया ठरलेला आहे, त्या कमांड एरियामध्ये अल्पसंख्याकांचे घर तुम्ही गेलं का कधी जाऊन कधी त्या पालकांना विचारलं का की बाबा तुझी एवढी मुलं आहेत, आता ही नवीन प्रवेश होणारी मुलं आहेत, तू आमच्याकडे उर्दू माध्यमाची शाळेत घाल, आम्ही त्याला तयार करतो. एवढा शब्द कधी द्यायचा प्रसंग आपण आणला का? आत्मचिंतन करा. कोणाला उत्तर द्यायचं आहे असं नाही. आणि मी एक सांगतो तुम्हाला, शिक्षक इथं बहुतांश आहेत म्हणून की खरं